नमस्कार. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत करेक्ट कार्यक्रम ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आज मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आज आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विषयावर बोलणार आहोत. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ज्यांनी करेक्ट कार्यक्रम केला किंवा त्या बँकेचा करेक्ट कार्यक्रम केला त्यांची चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई होणार का हा आजचा खरा सवाल आहे. याचं कारण असं आहे की काही दिवसांपूर्वीच असं जाहीर झालंय की जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी स्थगित केलेली चौकशी होती ती शासनानं पुन्हा सुरू करायचा आदेश दिलेला आहे. आणि आता आजची बातमी तर अशी आहे की ती चौकशी अधिक व्यापक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. काही म्हणजे काही महिन्यांपूर्वी या बँकेची चौकशी करायची प्रक्रिया सुरू होती. म्हणजे त्याची नेमणूक करणं हे करणं ह्या प्रक्रिया सुरू होत्या. त्याच वेळेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्या सरकारच्या काळामध्ये या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. परंतु ती स्थगिती आता ही जी महायुती सत्तेवरती आलेली आहे भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गट या सरकारनं ती स्थगिती उठवलेली आहे. त्यामुळे साहजिकच सांगली जिल्ह्यात सगळीकडे खळबळ उडालेली आहे. याचं कारण असं आहे की ही जिल्हा मध्यवर्ती बँक ही एक सांगलीतली सगळ्यात मोठी अशी एक संस्था आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेली ही मोठी संस्था आहे. एक प्रचंड अशी आर्थिक सत्ता या बँकेची आहे. सांगली जिल्ह्यातल्या संपूर्ण शेती क्षेत्रामध्ये आणि आता काही प्रमाणामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा या बँकेचं फार मोठं योगदान आहे. या बँकेवर ठेवीदारांचा सुद्धा फार मोठा प्रचंड विश्वास आहे. एवढ्या सगळ्या घडामोडी घडत होत्या तरी सुद्धा या बँकेवरती ठेवीदारांनी कधीही विश्वास दाखवलेला नाही आणि आजही दाखवत नाहीत. एवढा बँकेवरती लोकांचा विश्वास आहे. त्यामुळेच एकदमच अशी चौकशीची पुन्हा एकदा बातमी आल्यावरती लोकांच्या मध्ये एकदम खळबळ उडाली. आपल्याला माहित असेल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही फार जुनी बँक आहे. म्हणजे सांगलीच्या संस्थान काळामध्ये ज्या सांगलीमध्ये काही बँका स्थापन झाल्या त्यामधली एक प्रमुख बँक म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना त्यावेळचे सांगलीचे अधिपती जे होते श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी 1928 साली केली. गणपती जिल्हा कृषी उत्पन्न बाजार संघ ह्याची स्थापना संस्थान काळात झालेली होती. ही जिल्हा मध्यवर्ती बँक सुरुवातीच्या काळामध्ये एका ठराविक मर्यादेतच काम करत होती. पण नंतर जसं सहकार तपस्वी आणि सहकार क्षेत्रातले अतिशय जाणकार आणि मुरब्बी नेते गुलाबरावजी पाटील साहेब यांचं नेतृत्व बँकेला लाभलं तसं ह्या बँकेनं पूर्णपणे लोकाभिमुख असं स्वरूप घेतलं. शेतकऱ्यांना मदत करायचं धोरण स्वीकारलं. द्राक्ष बागा असतील, डाळिंब बागा असतील, ऊस शेती आहे ह्याला कर्ज द्यायला सुरुवात केली. तोवर सिंचनाच्याही सोयी क्रमाक्रमानं वाढत होत्या आणि त्यामुळं ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सांगलीच्या शेती क्षेत्राच्या विकासामध्ये फार मोठं योगदान घेतलं. आणि विशेष म्हणजे गुलाबरावजी पाटील हे केवळ राजकारणातले काँग्रेसचे केवळ नेते असं नव्हते तर ते विचारवंत होते. त्यामुळं अर्थतज्ञ होते. त्यामुळं त्यांनी या क्षेत्रामधल्या अनेक अर्थतज्ञांशी सतत सातत्यानं चर्चा करून त्यांच्याशी संपर्क साधून ह्या बँकेला एक विशिष्ट चांगलं स्वरूप आणलेलं होतं. धनंजयराव गाडगीळ असतील, डॉक्टर विम दांडेकर असतील, नीलकंठ रथ अशा अनेक अर्थशास्त्रज्ञांना त्यांनी बँकेमध्ये आणलेलं होतं आणि त्यांची चर्चा त्यांच्याशी परिसंवाद हे असे कार्यक्रम त्यांनी ठेवलेले होते. अर्थात आदरणीय नेते वसंतराव दादा पाटील यांनीही गुलाबरावजी पाटील यांना पूर्णपणे सहकार्य या बँकेच्या बाबतीत दिलेलं होतं. गुलाबरावजी पाटील साहेब आणि वसंतदादा पाटील साहेब ह्या दोघांचे राजकीय दृष्ट्या काही मतभेद असतील कदाचित, परंतु त्यांनी ते मतभेद कधी ह्या बँकेच्या राजकारणामध्ये आणले नाहीत किंवा बँकेत राजकारणच आणलं नाही थोडक्यात. परंतु फार काळ अशी गोष्ट टिकत नसती. 1990च्या दरम्यान साधारणपणे ह्या बँकेचं स्वरूप बदललं. बँकेमधनं खरं राजकारण आलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि 90 मध्ये ह्या बँकेतली गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालची सत्ता बाजूला झाली आणि तिथून बँकेमध्ये आदरणीय ज्येष्ठ नेते विष्णुअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ काम करायला लागलं. त्यानंतर एक नवीन युग सुरू झालं बँकेमध्ये. मग त्यानंतर माजी आमदार विलासराव शिंदे साहेबांनी नेतृत्व केलं. माजी आमदार विलासराव जगताप साहेबांनी ह्या बँकेचं नेतृत्व केलं. राज्य बँकेचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं ते माणिकराव आबा पाटील त्यांनी या बँकेचं नेतृत्व केलं. आणि आत्ता म्हणजे अगदी ह्या नवीन निवडणूक होण्यापूर्वी दिलीप तात्या पाटील जे आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांचे अगदी कट्टर अनुयायी
आणि जयंतरावांचे सहकारी जयंतराव पाटलांचे ते दिलीप तात्या पाटील ही बँक सांभाळत होते. आता सध्या या बँकेचं नेतृत्व जे करतायत ते आमदार मानसिंगराव भाऊ नाईक हे शिराळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व जे करतात आमदार म्हणून, ते या बँकेचं सध्या नेतृत्व करतायत. इतकी चांगली परंपरा नेतृत्वाची ह्या बँकेला लाभल्यामुळं आजपर्यंतची, म्हणजे अगदी आपण जर पाहिलं तर संस्थान काळापासून ते आजपर्यंत जर बघितलं तर असं फार क्वचित कुठेतरी घडत असेल. एकापेक्षा एक कर्तबगार व्यक्ती या बँकेला नेतृत्वासाठी मिळत गेल्या आणि त्यामुळं बँक अतिशय सुंदररित्या चालतीये. आता सध्या म्हणजे पूर्वी विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ सगळं काम करत होतं. आता मात्र जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनानं संचालक मंडळ काम करतं. पण गंमत अशी आहे की ह्या बँकेमध्ये सुद्धा सांगली मिरज कुपवाड महापालिकेसारखी स्थिती झालेली आहे. ह्या बँकेमध्ये सुद्धा 3 पार्ट्याचं सरकार आहे. म्हणजे भाजपचे संचालक त्यात आहेत, त्यानंतर काँग्रेसचे संचालक आहेत आणि राष्ट्रवादीचे पण संचालक या संचालक मंडळात आहेत. त्यामुळं ही बँक कुणाची नेमकी ताब्यात आहे असं जर कोणी विचारलं धडकन तर सांगता येणार नाही तुम्हाला. ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, ही भाजपच्या ताब्यात आहे, ही काँग्रेसच्या ताब्यात आहे असं काही म्हणता येणार नाही. अर्थात भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे तिन्ही पक्षाचे जे संचालक किंवा सर्व यापूर्वीचे सुद्धा गेल्या 5 वर्षापूर्वीचे सुद्धा संचालक होते, हे सगळे एकमेकांचे एकेकाळचे सहकारी मित्रच आहेत. हे कुठनं भाजप म्हणजे बाहेर न येऊन त्याच्यामध्ये आलेत पक्षामध्ये असं नाही. ते राष्ट्रवादीतलेच अनेक लोक भाजपमध्ये आलेले तेच आज बँकेमध्ये संचालक आहेत. म्हणजे थोडक्यात काय की साधारणपणे एकाच काय म्हणू आपण एकाच गटातले, एका स्नेहबंधनातले असे सगळे लोक त्या बँकेमध्ये संचालक म्हणून काम करत आहेत. साहजिकच बँकेमध्ये अनेक घडामोडी झाल्या. नवनवीन डेव्हलपमेंट बँकेमध्ये सुरू झाली. विलासराव शिंदे साहेब असताना बँकेचा 75वा वाढदिवस फार मोठ्या उत्साहात साजरा झालेला होता. मी त्याचा साक्षीदार आहे त्या कार्यक्रमाचा. त्यानंतरच्या काळामध्ये जो एकदम नवीन टर्न आता जो बँकेला मिळाला असेल तो दिलीप तात्यांच्या कारकिर्दीमध्ये मिळाला. दिलीप तात्या हे तसेच पूर्वीच्या पिढीतले म्हणजे सिनियर नेते पण नवीन दृष्टिकोन असलेले, आणि त्यांनी ज्या झपाट्यानं बँकेची प्रगती केली, बँकेची प्रगती पण केली आणि बँकेची डेव्हलपमेंटही केली. जर आज तुम्ही बँकेमध्ये गेला, कुठली बँके ह्या केवळ बँकेच्या मुख्य शाखेतच, मुख्य कार्यालयातच असं नव्हे, पुष्पराज चौक किंवा कर्मवीर चौकातलं जे बँकेचं मुख्य कार्यालय तिथंच गेला असं नव्हे, तर कुठल्याही तुम्ही शाखेमध्ये गेला तरी पूर्वीचं जे जुनाट असं स्वरूप होतं, मोडकळीला आलेली भिंती, वरचं छप्पर पडायला लागलेलं आहे, कुलूप आहे का नाही फक्त दाराला, अशी अवस्था जी सगळी होती ती दिलीप तात्यांनी निश्चितच बदलून टाकली आणि बँकेला खरोखरच कॉर्पोरेट लुक म्हणतो आपण तो आणून दिला. साहजिकच त्याचा परिणाम बँकेच्या बिझनेसवरती पण झाला आणि बँकेची झपाट्यानं प्रगती सुरू झाली. एकदा कुठल्याही गोष्टीमध्ये अशी प्रगती, असा विकास सुरू झाला की त्याच्या पाठोपाठ अनेक गोष्टी येतात. तशा बँकेबद्दलच्या तक्रारी वाढायला लागल्या. जसे मित्र हितचिंतक वाढत असतात त्याच वेळेला हितशत्रू पण वाढत असतात आणि तसे वाढत 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 मग शेवटी काही लोकांनी तक्रारी करायला पण सुरुवात केली आणि बँकेबद्दल जोरदार तक्रारी शासनाकडे झाल्या. बँकेची नोकर भरती असेल, बँकेचं हे फर्निचर खरेदी असेल, बँकेचं नूतनीकरण असेल, संगणकीकरण असेल, अनेक बँकेची कर्ज प्रकरणं असतील, त्याची थकबाकी असेल, त्याची वसुली असेल, अशा अनेक गोष्टीमध्ये तक्रारी मोठ्या प्रमाणावरती झाल्या आणि ह्या झाल्यानंतर ह्याच्यात चौकशीची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे पूर्वीच्या आणि आत्ताच्या सुद्धा संचालक मंडळातले काही जण ही तक्रार करण्यामध्ये त्यावेळेला पुढे होते. त्यामुळं त्याचा परिणाम असा झाला आहे की ह्या तक्रारीमुळं आणि ती चौकशी लागल्यामुळं आणि आता पुन्हा नवीन सरकारनं ह्या चौकशीवरची स्थगिती उठवल्यामुळं राजकीय संघर्ष सुद्धा विशिष्ट भागामध्ये खडा होण्याची शक्यता वाटते. विशेषतः मला शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि वाळवा विधानसभा मतदारसंघ एकमेकाला जोडूनच आहेत. त्या ठिकाणी जोरदार राजकीय संघर्ष येत्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल का अशी शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. पण एकूण जर आपण पाहिलं तर बँकेचा, आपण सुरुवातीला जसं म्हणलं की हा बँकेचा करेक्ट कार्यक्रम केला, हे खरं आहे की तक्रारी झाल्या, त्याच्यामध्ये कर्ज पुरवठा असेल किंवा वसुली असेल, पण ह्याचा बँकेच्या एकूण आर्थिक प्रकृती आपण म्हणतो, एकूण आर्थिक प्रकृती म्हणजे माणसाची असं आपण म्हणतो की तो आजारी पडला की त्याची प्रकृती खालावायला लागते, त्याला चालायला येत नाही, त्याला बोलायला येत नाही आणि मग
त्याची तब्येत ढासळत चाललेली असती, पण बँकेच्या एकूण आर्थिक प्रकृतीवर ह्या सगळ्या परिस्थितीचा काही परिणाम झालाय असं आपल्याला दिसत नाही. बँक मजबूत पद्धतीने उभी आहे, पण तरी ह्या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आहे आणि त्या चौकशीसाठी मोठ्या प्रमाणावरती हे खटपटही करण्यात आली आणि त्यानुसार त्याची चौकशी सुरुवात झालेली आहे. आता ह्या पुढील काळात खरी गंमत आहे की ही चौकशी नेमकी होणार कशी. विशेष असा आहे की याच्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे ह्या सगळ्या करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांमध्ये, त्या सगळ्या राजकीय नेत्यांनी, भाजपचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील, या किंवा स्वतः दिलीप तात्या सुद्धा असतील, या सगळ्यांनी याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे काँग्रेस नेते विशाल दादा पाटील असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख असतील आणि स्वतः अध्यक्ष दिलीप तात्या पाटील, या सगळ्यांनी याबाबत किंवा भाजपचे खासदार संजय काका पाटील असतील, या सगळ्यांनी याबाबत खुलासा केलेला आहे किंवा स्पष्टीकरण केलेलं आहे की आम्ही बँकेमध्ये काही गैर केलेलं नाही आणि जे पैसे बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतलेले होते ते आम्ही व्यवस्थित फेडलेत किंवा व्यवस्थित फेडावेत अशा पद्धतीच्या स्कीम बँकेमध्ये सादर केलेल्या आहेत. त्यामुळं बँकेला ह्यातून कोणताही धोका नाही. तरी सुद्धा शंका आणि कुशंका अनेक राहिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं आता पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात झालेली आहे. यामुळे एक प्रश्न आणखी एक निर्माण होतो. गेल्या 5 वर्षामध्ये बँकेचे अध्यक्ष म्हणून दिलीप तात्या पाटील यांनी अतिशय जोरदारपणे काम केलं. आपण त्यांच्याबद्दल परत नंतर स्वतंत्रपणे पुन्हा एकदा बोलणारच आहोत. अतिशय धडाडीचं असं नेतृत्व आहे. उत्तम फरडे वक्ते आहेत, कलासक्त आहेत, अनेक विषयामध्ये चांगली गती असलेली आहेत आणि कोणतंही काम झपाटून करायचं अशी त्यांची एकूण स्टाईल आहे कामाची. एक वेगळी स्टाईल आहे त्यांच्या कामाची आणि तशी स्टाईल फार क्वचित काही नेत्यांच्यामध्ये दिसती, ती दिलीप तात्यांच्यामध्ये निश्चितच आहे. आणि त्यामुळं ते दिलीप तात्यांना टार्गेट करून हे पुन्हा चौकशीवरती जी काही झाकण घालून ठेवलेलं होतं ते काढलंय का, त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करण्याचा कोण काही प्रयत्न करतंय का, अशी एक शंका या निमित्तानं उपस्थित होतीये. बघूया आता काय होतंय ते. खरोखरच चौकशी तशी होतीये का वसंतदादा शेतकरी बँकेची चौकशी हे कायम टोपलं झाकलेलंच राहिलं. दरवेळेला कोणतरी येतं आणि त्या बँकेच्या चौकशीला स्थगिती देतं आणि परत त्यातनं पुढं काही निष्पन्न होत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत सुद्धा नेमक्या चौकशीमध्ये चौकशी होतीये का आणि झाली तर त्यातनं नेमकं काय निष्पन्न होतंय हे निश्चितच उद्बोधक ठरणार आहे, महत्त्वाचं ठरणार आहे. पण पुन्हा एकदा मी हे स्पष्ट करतोय की जरी ह्या घडामोडी सगळ्या सुरू असल्या, कारण शेवटी बँक कुठलीही एक आर्थिक संस्था असते आणि ती आर्थिकदृष्ट्या अतिशय नाजूक असते. त्यामुळं बँकांबद्दल किंवा आर्थिक संस्थांबद्दल कोणतीही कृती करताना किंवा उक्ती करताना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. या बँकेच्या बाबतीत मी 100% असं सांगतो की जरी ह्या सगळ्या घडामोडी होत असल्या तरी सुद्धा या बँकेची आर्थिक स्थिती खणखणीत आहे, भक्कम आहे आणि हीच सगळ्या दृष्टीनं ठेवीदार असतील, कर्जदार असतील किंवा त्या बँकेचे सभासद असतील, शेतकरी असतील, ह्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय दिलासा देणारी बाब आहे. अनेक लोकांची अशी तक्रार आहे किंवा अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो भ्रष्टाचार प्रचंड आहे आणि त्याची चौकशी करायचं धाडस शासनानं दाखवलं पाहिजे. आणि ह्या बँकेचा जो काही करेक्ट कार्यक्रम काही लोकांनी केलेला आहे, बसून बरोबर पद्धतशीरपणे केलेला आहे, त्या सगळ्यांची खरोखरच चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता प्रश्न असा आहे की हा बँकेचा करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांची खरोखरच चौकशी होणार का आणि नुसती चौकशी होणार नाही तर त्या चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई होणार का, हा खरा सवाल आहे. या सवालाचं उत्तर आपल्याला नजीकच्या काही काळातच मिळेल, याबद्दल शंका नाही. नमस्कार.